नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरातही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। शहरातील सिंधी बाजार परिसरातून मोठी निषेध रॅली काढण्यात आली होती। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवलाय। विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केलाय। यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सरकारने तातडीने दखल घ्यावी, दोषींवर कारवाई करावी आणि आंदोलक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा राज्यभरात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, महासचिव प्रशांत कसबे, जालना तालुका सचिव गौतम वाघमारे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, अकबरभाई इनामदार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्ही आदरणीय नेते बाळासाहेबांनी जी घोषणा केली महाराष्ट्र बंदची, त्या निमित्तानं जालन्यामध्ये आम्ही व्यापाऱ्यांना, शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आवाहन केलं आणि त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। मी सिंधी बाजार पासून पूर्ण बाजार फिरून या ठिकाणी आतापर्यंत अंबड चौफुलीपर्यंत आलेलो आहे। सगळे व्यापाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। सगळ्या शिक्षण संस्था त्या ठिकाणी बंद ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी आदरणीय नेते बाळासाहेबांच्या हाकेला ओ दिली, त्याबद्दल मी जालनेवासियांचा आभार मानतो। काय भूमिका काय? त्यानंतर जंतर मंतरवर जी मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर झाला, त्या विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये आणि त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो त्या शासनाचा, ज्यांनी त्या ठिकाणी खेळाच्या लाठ्यांनी, छर्ऱ्याच्या बंदुकींनी येणाऱ्या फ्युचरला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ठेचलेला आहे। लहान मुली होत्या, त्यांचे कपडे फाडण्याचं काम केलं। 2 लोकांची त्या ठिकाणी मौत झालेली आहे आणि हे अत्यंत बर्बरता या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जालियनवाला बाग सारखी बर्बरता या ठिकाणी झालेली आहे। ते अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी RSSचे लोक सुद्धा पोलिसांच्या भेसीमध्ये त्या लोकांना, विद्यार्थ्यांना मारत होते। ही सुद्धा निंदनीय बाब त्या ठिकाणी घडलेली आहे आणि विशेष करून त्या ठिकाणी ज्या भविष्याला ठेचण्याचं काम केलं, यांना लोकशाही संपवायची आहे, परंतु आम्ही लोकशाही संपू देणार नाहीत। आम्ही खंबीरपणे त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहोत। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या तसेच नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी गांधी चमन येथे तीव्र निषेध आंदोलन केलंय। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला निवेदन देत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्याच्या घटनेवरही आक्षेप नोंदवण्यात आलाय। विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच नीट पेपर फुटी प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, स्पर्धा परीक्षांसाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारावी, जखमी विद्यार्थ्यांना मदत द्यावी आणि आंदोलनातील विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल धानुरे, संजय मुथा, सुभाष कोळकर, इक्बाल कुरेशी, राजाभाऊ कुलकर्णी, संजय इंगळे, जुमान चाऊस, चंद्रकांत रत्नपारखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। राहुल गांधी तुम हिटलर साहित्य करायचं काय? विद्यार्थी विरोधी सरकारचं करायचं काय? मोदी हट। राहुल जी जब संघर्ष करो, राहुल जी जब संघर्ष करो, हमारे साथ है। बघा, देशाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी राहुल गांधी काल रस्त्यावर उतरले। जंतर मंतर येथे अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि शांततेत विद्यार्थी आंदोलन करत असताना त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी लाठीचार्ज केला। हे खरं तर लाठीचार्ज, हा जो हल्ला आहे हा लोकशाहीची हत्या आहे। हा खरं तर भारताच्या आत्मेवर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर केलेला हल्ला आहे
आणि याच्या निषेधार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, त्यांनाही अटक करण्यात आली. तर या हुकुमशाही आणि दडपशाही सरकारचा, या भाजप सरकारचा आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत. आणि येणाऱ्या आणि त्यासोबतच जंतर मंतर येथे जे पोलीस कर्मचारी हे पोलीस कर्मचाऱ्यासारखं न वागता ते भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला, याचाही आज आम्ही निषेध करत आहोत. आणि याच्या पुढची आज जी आमची मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा देण्यात यावा. जर का त्यांनी राजीनामा न दिला तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी याच्यापेक्षाही मोठं आंदोलन केल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने 36,585 कोटींच्या या ऐतिहासिक योजनेला मंजुरी देत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पात्र शेतकऱ्यांचे मुद्दल आणि व्याजासह 2 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असून 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी, ऐतिहासिक अशी कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी केलेली आहे. 36,585 कोटी रुपये कर्ज माफ झालेलं आहे. 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे. पात्र जे शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ मिळत नव्हता. त्यांनी वेळेवर कर्ज भरलेलं आहे, बँकेची पत ठेवलेली आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व्याजासह 2 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज माफ केले आहे. म्हणजे जे कर्ज भरतात त्यांनी कर्ज काढलं, त्याचं व्याज वाढलं आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं आहे. एवढी मोठी कर्जमाफी भारतात कुठल्याही राज्यानं केलेली नाही. अशा प्रकारची ही ऐतिहासिक कामगिरी मुख्यमंत्र्यांनी केली आणि सर्वेमध्ये हाही विषय होता. लोकांनी या कर्जमाफीचं स्वागत केलं, शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचं स्वागत केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सुद्धा शासनानं केलेली आहे. बाकी राष्ट्रीयकृत बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, या सर्व बँकेनं जे काही कर्जमाफी केलेली आहे, तर मुख्यमंत्री महोदयांनी विजेचं बिल जे आहे मागच्या 10 वर्षाचं विजेचं बिल माफ केलेलं आहे. मला आठवतं पूर्वीच्या काळात आम्ही मोर्चे काढायचो, 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढायचो आणि मोर्चा आमची मागणी काय असायची? दुष्काळ पडला, विजेचं बिल माफ करा. विधानसभेत नियुक्ती केली होती ते आपले माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, आदरणीय माजी आमदार सैलाजी गोरंट्याल, आदरणीय भास्करराव दानवे आणि समोर बसलेले सर्व पत्रकार बंधूंनो आणि इलेक्ट्रिक मीडियांनो, प्रथम आपलं सर्वांचा आभार मानतो. मनापासून मी नम्रपणे विनंती करतो, या राज्यामध्ये दुसऱ्यांदा या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळ्यात मोठी कर्जमाफी केली. कालच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की सरसकट कर्जमाफी. काही लोक राहिले होते, मराठवाड्यातले आमदार मी असेल, आमचे रणधीर सावरकर, मुक्त प्रतो लोणीकर साहेब असतील, संतोष भाऊ असतील, मराठवाड्यातले सगळे आमदार भेटले की साहेब गेल्या वेळची जे राहिलेले शेतकरी लाभार्थी योजनेतून कपात होते त्यांना आपण घ्यावं. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अंतिम आठवड्याच्या दिवशी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. माझी विनंती आहे, दुसरी गोष्ट जे 7.5 HP पंप होते त्यांना जर मुख्यमंत्री सौर ऊर्जाचा पंप जर घ्यायचा असेल तर थकीत कर्ज बिल असेल तर कनेक्शन देत नव्हतं. तेही शेतकऱ्यातर्फे जेव्हा सत्कार झाला तेव्हा 48,000 कोटी रुपयाची तेही माफ करेल
ही घोषणा केली आणि दरवर्षी 25,000 कोटी रुपये शासन शेतकऱ्याच्या वीज बिलासाठी सरकार त्या महावितरण कंपनीला देत आहे. हे मुद्दे महत्त्वाचे. जिल्ह्याच्या बाबतीत नव्हे तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करा. 2 बातम्या लावा. पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफीवर फोकस आहे. कधी नव्हे ती शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे. आणि जालना जिल्ह्यामध्ये आदरणीय लोणीकर साहेबांची माहिती आपल्या माध्यमातून जाणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्याला कसा होईल. आणि आता कायम वीज बिलाचं बिल 0 येणार, माफ झालेलं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना आजच्या पत्रकार परिषदेत की आपण ह्याच बातमीला फोकस करावा, ही नम्र विनंती. सर्वसाधारण सभेत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांच्यासह 4 नागरिकांना महापौर वंदना मगरे यांनी शिस्तभंगाची नोटीस पाठवली होती. परंतु त्यांनी काही दिवसातच ही नोटीस मागे घेतली आहे. मात्र मला बेकायदा नोटीस पाठवली असल्याचं म्हणत आपण आता महापौर वंदना मगरे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिलाय. सभेतील त्यांच्या संवादाचा व्हिडिओ पत्रकारांना दाखवत मी काय आक्षेपार्ह बोललोय हे तुम्हीच सांगा असं म्हणत त्यांनी ती नोटीस फाडून कचरा कुंडीत टाकली आहे. पाहूयात. दिली ना, एक त्या महापौर आहेत, त्यांना हे जालना शहर चालवायचंय. त्या जालना शहराच्या पहिल्या महापौर आहेत. ही महानगरपालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली. जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि त्यांच्याकडनं शहराला पण खूप अपेक्षा आहेत, सर्व नगरसेवकांना पण खूप अपेक्षा आहेत. आणि शहराचं जर समजा खरा एक फॉर्मॅट मध्ये शहर विकासाचा एक दूरदृष्टी घेऊन जर बसवायचा असेल, एक चांगला फॉर्मॅट त्यांना तयार करावा लागेल. आणि त्यांनी असा फॉर्मॅट तयार केला पाहिजे की येणाऱ्या महापौरांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यासाठी त्यांना त्या पद्धतीनं काम करावं लागेल. मात्र त्या नियमबाह्य काम करतायत सध्याला. 49ड मध्ये मी कुठंच न बसत असताना ते मला नोटीस देऊन टाकली. त्या कायद्यात असं कुठंच म्हणलं नाही. त्या कायद्यात फक्त एवढंच सांगितलं की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना पीठासीन अधिकाऱ्याला दिलेल्या पॉवर मध्ये तेवढं सांगितलेलं आहे की एखादा सभासद जर गैरवर्तन करत असेल, अपशब्द वापरत असेल, काही चुकीचं बोलत असेल तर तेवढ्या वेळापुरतं त्याला तिथून सभागृहातून बाहेर जाण्याचं ते सांगू शकतात त्या सभेपुरतं. असे ते पॉवर आहेत. ते वाटल्यास मी ती पण देतो तुम्हाला सगळ्यांना, अनुसूची 2 पण देतो तुम्हाला. पण त्यात नियमातच ते बसत नाही. बरं, त्याच्यानंतर आता परत त्याच्यात दुसरी आणखी त्यांनी एक कडी केली. आता एक पत्र काढलं त्यांनी आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे आलं आणि त्यांनी आता प्रसारण माध्यमाला आणि बाहेर सांगायला सुरू केलं की आम्ही नोटीस परत घेतली. बरोबर आहे, आता त्यांनी नोटीस परत घेतली म्हणताय. पण मुळामध्ये भाग काय, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून आणि आक्षेपार्ह शब्द त्याच्यातून वगळणार आहे. त्यांनी माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चाच केली नाही. आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नोटीस परत घेताना पत्रात लिहिलं की आम्ही आक्षेपार्ह शब्द काढणार आहे. तर मी आक्षेपार्ह शब्द एकही बोललेलो नाहीये, तर ते काढणार काय त्याच्यामधलं. आता त्यांनी खरं म्हणजे ना, त्यांनी त्या नोटीसचं त्यांनी मला त्या 24 घंट्याचा टाइम दिला होता. मी आजपर्यंत त्या नोटीसला ते बघा, मी कायद्याचा खूप सन्मान करतो. कायद्याचा मी सन्मान करतो. जर समजा नियमानुसार नोटीस असली, संविधानिक नोटीस असली तर तिला मी बरोबर उत्तर दिलं असतं. त्यांनी मला 24 घंट्याचा टाइम दिला. कुठल्या आधारे दिला, काय दिला, 24 घंटे टाइम दिला. आता मी 24 घंटे होऊन गेले, मी काही उत्तर आजपर्यंत दिलं नाही. त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. माझं जर चूक असेल ना, त्यांनी कारवाई कर. त्यांना त्या कायद्यात माझ्यावर पत्र काढायचं असेल तिथं हे पण लिहिलं असेल ना की माझ्यावर काय कारवाई करता येते, तर मग त्यांनी त्या पद्धतीने ती कारवाई करावी माझ्यावर. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. मात्र मी स्वतः त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक लिगल नोटीस मी माझ्याकडून त्यांना पाठवणार आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये जे केलं ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी नोटीस काढलेली आहे. मी त्या नोटीसचा निषेध करतो आणि ती जी नोटीस आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो.
जालन्यात वाळू उपशावरून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तहसीलदार आणि तलाठी यांच्या समोरच जेसीबी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना जिल्ह्यातील केदरखेडा पूर्णा नदी पात्रात शेतकऱ्याच्या मालकीच्या विहिरी शेजारी अवैध वाळू उपसा केला जात असल्याने विहिरीचे नुकसान होत असल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी तहसीलदार आणि तलाठी यांच्यासमोर शेतकऱ्याला मारहाण करत त्याच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देत हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा गंभीर आरोप कृष्णा जाधव या शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भोकरदन पोलिसांनी तात्काळ संबंधित वाळू माफियावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे.
महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.